नमस्कार. आज मी बनवणार आहे आषाढ स्पेशल अतिशय खुसखुशीत खमंग अशा गोड कापण्या. कापण्या बनवताना गूळ किती घ्यायचा, पाणी किती वापरायचं, पिठांचं प्रमाण कसं घ्यायचं हे डिटेलमध्ये सांगितल्यामुळे पहिल्याच प्रयत्नात कापण्या अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आषाढ स्पेशल खमंग आणि खुसखुशीत कापण्या बनवण्यासाठी इथं मी एका कपने मोजून 1 कप भरून इतका किसून घेतलेला गूळ एका पातेल्यामध्ये काढून घेते. ज्या कपने गूळ मोजला बरोबर त्याच कपने मोजून पाऊण कप भरून इतकं गरम पाणी या गुळामध्ये घालून याला एकदा हलवून घेते. यामध्ये गरम पाणी घालायचं, त्यामुळे गूळ आहे तो पटकन विरघळला जातो. गूळ किसून घेतल्यामुळे तो विरघळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. गूळ पाण्यामध्ये विरघळत आहे, थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. तोपर्यंत एका मिक्सिंग बाउलमध्ये त्याच कपने मोजून 2 कप भरून इतकं गव्हाचं पीठ काढून घेते. हे गव्हाचं पीठ कपमध्ये भरत असताना अगदी हलक्या हाताने दाबून भरलेलं होतं. सोबतच यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालते, त्यामुळे कापण्या छान खमंग बनून तयार होतात. 2 चमचे ज्वारीचं पीठ घालते, त्यामुळे कापण्या अजिबात वातड येत नाही, छान खुसखुशीत बनून तयार होतात. सोबतच 1 चमचा बडीशेप पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा चवीकरता मीठ घातलं. कापण्या छान खुसखुशीत व्हाव्यात यासाठी आपल्याला यामध्ये तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालायचं आहे. त्यासाठी मी घट्ट असं 2 टेबलस्पून साजूक तूप छान असं कडकडीत गरम करून घेतलं. साजूक तूप वितळल्यानंतर ते जास्त भरलं जातं, त्यामुळे मी पुन्हा एकदा हे साजूक तूप त्याच टेबलस्पूनने मोजून यामध्ये घातलं. वितळून घेतलेल्या साजूक तुपापैकी 3 टेबलस्पून इतकं कडकडीत साजूक तुपाचं मोहन पिठामध्ये घातलं. त्यानंतर हे पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. पिठाच्या कणाकणाला साजूक तूप लागेल असं हे आपल्याला पिठाला लावून घ्यायचं, त्यामुळे कापण्या छान खुसखुशीत होतात. तुपाचं मोहन थोडंसं कमी वाटत आहे, त्यामुळे तडका पॅनमध्ये जे 1 टेबलस्पून साजूक तूप शिल्लक राहिलेलं आहे ते देखील मी यामध्ये घालते आणि ते पिठाला व्यवस्थित लावून घेते. पिठामध्ये मोहन घालण्यासाठी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालू शकतं. पिठाला बघा, हे साजूक तूप अगदी व्यवस्थित असं लावून घेतल्यानंतर पिठाचा छान असा मुटका तयार होत आहे. वितळून घेतलेल्या कडकडीत 4 टेबलस्पून साजूक तुपाचा वापर पिठामध्ये केला. तोपर्यंत गूळ देखील गरम पाण्यामध्ये छान असा वितळलेला आहे आणि हे संपूर्ण मिश्रण म्हणजेच गुळवणे आहे ते पूर्णपणे कोमट झालेलं आहे. त्यानंतर हे पिठामध्ये ओतायचं आहे. गुळामध्ये बऱ्याच वेळा खडे असतात, त्यामुळे हे गुळवणे आपल्याला गाळून वापरायचं आहे. आता सर्व गुळवणे एकसाथ पिठामध्ये न घालता थोडं थोडं घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. कधी कधी पीठ जास्त पाणी ॲब्झॉर्ब करतं, कधी कधी कमी करतं, त्यामुळे गुळवणे एकसाथ न घालता असं हे थोडं थोडं घालायचं आणि या पिठाचा छान असा घट्टसर गोळा तयार करायचा. 1 कप गुळासाठी आपण पाऊण कप पाण्याचा वापर केलेला होता. तेवढ्यामध्ये जेवढं गुळवणी तयार झालेलं होतं ना, त्यामध्ये बघा असा हा छान घट्टसर गोळा बनवून तयार होतो. कापण्या बनवण्यासाठी लागणारं पीठ असं हे घट्टसरच मळायचं आहे, अजिबात पातळ करायचं नाही. कापण्याचं पीठ मळताना गुळवणी कमी पडलं असेल तर तुम्ही नॉर्मल थोडंसं पाणी वापरलं तरीही चालू शकतं. मळलेलं पीठ आपल्याला कमीत कमी 20 मिनिटांसाठी झाकण ठेवून भिजवून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही 2-3 तासासाठी भिजवलं तरीही चालू शकतं. तर इथं पहा, हे पीठ आहे ते मी तासाभरासाठी छान असं भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामधलं गव्हाचं पीठ अगदी छान असं फुललेलं दिसत आहे. आता एका चाकूने मी याचे असे हे मोठे मोठे तुकडे करून घेते. चपाती बनवतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा, हातावरती याला असंही छान मऊ करायचं. बाकीचं उरलेलं पीठ आहे ते झाकून ठेवूयात, त्यामुळे ते सुकणार नाही. हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. लाटत असताना याला दुमडायची वगैरे काहीच गरज नाही, फक्त आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. लाटत असताना याची जी लाटे आहे ती जास्तही जाड नाही, अगदी जास्तही पातळ नाही, तर थोडीशी मीडियम जाडीवरती आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची. कारण कापण्या ह्या थोड्याशा हलक्याशा जाड असतात. हे पहा, अशा पद्धतीने ही लाटी मी लाटून घेतलेली आहे. याची थिकनेस तुम्ही बघू शकता. आता याच्यावरून आपल्याला आवडीनुसार खसखस घालायची आहे, कारण कापण्या म्हटलं की खसखस तर आलीच. तुमच्याकडे खसखस नसेल तर पांढरे तीळ वरून घातले तरीही चालू शकतं, पण कापण्या म्हटल्यानंतर खसखस लावली तर त्याचा स्वाद खूप छान येतो. दोन्ही बाजूने मी खसखस लावून घेते. हवं असल्यास तुम्ही एका बाजूने लावली तरीही चालू शकतं. खसखस लावल्यानंतर याला हलकंसं लाटून घ्यायचं, त्यामुळे खसखस याला छान चिकटली जाते.
कडांना हलक्याशा तडा गेलेल्या आहेत त्या कट करून काढते आणि अशा पद्धतीने याला मी कापून घेते। कापण्या हे आपल्याला डायमंड शेपमध्ये कट करायचे आहेत। काजू कतलीचा शेप कसा असतो ना सेम तशाच आपण याला कट करून घेऊयात। कापण्याची लाटी लाटत असताना अगदी हलकीशी जड जाते, पण बघा ती पोळपटला अजिबात चिकटलेली नव्हती, त्यामुळे आपल्याला सुक्क पीठ किंवा तेल देखील लावावं लागलं नव्हतं। अशी ही कापणी आपल्याला काहीही न लावता छान अशी लाटून घ्यायची आणि अशा या कापण्या आपल्याला डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायच्या। बघा पोळपटला अजिबात कापण्या चिकटत नाही, अगदी छान बनवून तयार होतात। याच पद्धतीने उरलेल्या सर्व कापण्या मी बनवून घेतल्या। तयार करून घेतलेल्या कापण्या आपण लगेचच तेलामध्ये तळून घेऊयात। त्यासाठी मी इथं कढईमध्ये अगोदरच तेल गरम करून घेतलेलं होतं। कापण्यांसाठी लागणारं तेल जास्तही हाय हीटवरती गरम करायचं नाही, मीडियम हीटवरती तेल छान कडकडीत गरम करायचं आणि मगच या कापण्या तेलामध्ये तळण्यासाठी घालायच्या। कापण्या हलक्याशा तळल्या की आपल्याला अशा ह्या छान पलटून घ्यायच्या आणि अधूनमधून गोलाकार फिरवत आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या। त्यामुळे कापण्यांना सर्व बाजूने एकसारखा रंग येतो। कापण्या फुल गॅसवरती तळल्या तर पटकन करपतात, त्यामुळे लो टू मीडियम हीटवरती अशा ह्या छान खमंग खरपूस होईपर्यंत या कापण्या तळून घ्यायच्या। कापण्या तळून झालेल्या आहेत, त्याला बघा रंग काय सुंदर आलेला आहे। कापण्या अशा ह्या लो गॅसवरती तळून घेतल्या तर छान खुसखुशीत होतात आणि आतपर्यंत तळल्या जातात। इथं मी सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता कापण्यांना रंग काय सुंदर आलेला आहे। कापण्या तळताना घरामध्ये कापण्यांचा इतका घमघमाट सुटला आहे ना, कधी ही कापणी खाईल असं झालेलं आहे, पण देवाला नैवेद्य दाखवून ही कापणी मी खाणार आहे। एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते, बघा आतपर्यंत छान खुसखुशीत झालेली आहे। हलकीशी मऊ आणि खुसखुशीत अशी गोड कापणी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।